नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कांद्याची पात असते ना तिची भाजी पाहणार आहोत. म्हणजे जे छोटे कांदे असतात ते किंवा पात बोलू शकतो ते. तर मी ही भाजी छान कट करून घेतली होती निवडून व 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती व त्यासोबत आपली मटकीची डाळ असते ती पण धुवून शिजवायला टाकले दोघं पण एकत्र. तर डाळ थोडी अशी अर्धवट शिजेपर्यंत तिला शिजून घेतली होती भाजी व डाळीला. व त्याच्यानंतर तिचं पाणी असतं ना ते पण त्याच्यातच राहू दिलं होतं. काही टाकून देतात पण ते पाणी टाकून नाही द्यायचं कारण सगळी पौष्टिकता त्याच्यातच उतरलेली राहते. म्हणून मी प्रत्येक भाजी अशाच करते. फक्त धुताना व्यवस्थित स्वच्छ धुतले आधीच की तुम्हाला वाटलं तर गरम पाण्यात धुवा तुम्ही आणि मग ते पाणी तसंच टाकायचं तर भाजीलाही चव येते मग. तर इकडे मी तडका द्यायला घेतला होता. आले लसूण पेस्ट, जिरे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट व काश्मीरी लाल मिर्च, हळद असं घालून घेतलं होतं, धना पावडर. तर खूप सिंपल राहते ही भाजी करायला व छानही लागते. तर फक्त शिजवताना मटकीची डाळ वगैरे घालून घ्यायची. तुम्हाला नसली आवडत तर फक्त पात शिजून घ्यायची व वरून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचं. कोरडी ती छान लागते. पण पहिल्यापासून अशीच करत आलोय तर मग मटकीची डाळ आवडते त्या भाजीत, खूप छान लागते. तर बघा या प्रकारे ती भाजी अर्धवट शिजून घेतली होती डाळ वगैरे व तडका देऊन दिला होता. तुम्हाला वाटलं तर कोरडी करू शकता पण थोडी पातळ करायची होती म्हणून मग शेंगदाणे वगैरे हे करून घेतले होते व उकळी येऊ द्यायची हिला छान भाजीला. मग वरून तुम्हाला पाहिजे तर शेंगदाणे घालून घ्यायचे. तर आता मी मीठ घालून घेतलं होतं भाजीत. व तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी खायला. तर इकडे शेंगदाण्याचं कूट मी थोडं घालून घेतलं होतं, लागलं तसं घालत होती 2-3 टेबलस्पून कारण खूप घट्ट नको, डाळ पण होती त्याच्यात म्हणून. तर खूप छान तरी पण आली होती भाजीला. तर तुम्हाला भेटली कांद्याची पात किंवा तुम्हाला वाटत असेल तिचा वास वेगळा येतो तर अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. मंद आचेवर उकळी येऊ दिली होती. कोणत्याही भाजींना मंद आचेवर उकळी येऊ द्यायची तर तरी पण छान येते मग व चवीलाही छान लागतात. व कांद्यांचा उपयोग जिथं जास्त करता येईल तिथं नक्कीच करा कारण कांदा हे आपले रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. म्हणून जिथे जिथं आपल्याला खाता येतील कांदे वगैरे सलाड तर नक्की खात जा. तर बघा छान उकळी आली होती भाजीला. आणि हल्ली तर मुलं आता अशा भाज्या वगैरे नवीन काही आपण बनवलं ना की नाहीच म्हणता, ही आवडत नाही ती आवडत नाही. तर त्यांना काय करायचं, ठीक आहे नाही खात ना रस्सा वगैरे असं देऊन द्यायचा चुरून किंवा राईस सोबत भातासोबत, तर मग आवडीने खातात. असं काही ना काही वेगळ्या पद्धतीने दिलं की मग बरोबर मानतात ते. तडका दिल्यानंतर 5-6 मिनिटं मी उकळी येऊ दिली मंद आचेवर. खूप छान झाली होती भाजी व टेस्टी बनली होती. तर तुम्ही अशा जास्त वेळ न घालवता स्वयंपाक करायचा विचार करताय का तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आजच. धन्यवाद.